नियतीने एखाद्या व्यक्तीला कितीही हरवायचं ठरवलं तर काही व्यक्ती नियतीलाच आव्हान देणारे असतात। अशाच आहेत मीराताई कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी येथील शिक्षिका। त्यांना लहानपणीच पोलिओ झालाय, पण अतिशय खडतर परिस्थितीमधनं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःच्या पायावर आज त्या उभ्या राहिल्यात। एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर गोरगरीब शेतकऱ्यांची जी मुलं हुशार आहेत पण परिस्थितीमुळे शिकू शकत नाहीयेत, अशा अनेक मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या करतायत। आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो या भावनेमधनं मीराताई काम करतायत। गावोगावामध्ये जाऊन शेतकरी प्रबोधन, महिला आणि युवतींचं प्रबोधन त्या करतायत। शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलंय। महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन याच्यासाठी गावागावामध्ये ते जात आहेत। मूळ लातूर जिल्ह्यातील असलेल्या मीराताईंचा समाज सुधारणेचा हा जागर खरंच प्रेरणादायी आहे। मीराताईंच्या या कार्याला सलाम। त्यांना महिला दिनाच्या C24 तास कडनं शुभेच्छा। दत्तक घेतलेल्या मुलांचा जो खर्च आहे तो खर्च मी माझ्या पगारीतला काही वाटा आणि माझा जो फुलपाखरे नावाचा जो कविता संग्रह आहे, बालकविता संग्रह, त्याच्या विक्रीमधून येणारी रक्कम, या सर्व रकमेतून या मुलांचा पूर्ण खर्च मी उचललेला आहे। आणि त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या व्याख्यानासाठी किंवा जिजाऊ मासाहेबांच्या व्याख्यानासाठी मी गावोगावी जाते आणि तिथे थोडंसं माझ्याकडून समाजासाठी मला काही देता येतंय का आणि माझे विचार समाजापर्यंत पोहोचवता येतात का याचा प्रयत्न मी करते आहे। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली।